नमस्कार मंडळी, नगरी ठसका या चॅनलमध्ये आज आपण एकदम हेल्दी नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत, जो आपण कच्चा बटाटा आणि गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। जी करायची पद्धत एकदम साधी आणि सोपी आहे। तुम्ही जर का रोज रोज तेच पदार्थ खाऊन जर का कंटाळला असाल तर अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही एकदा नक्की करून बघा, घरातले सगळेच आवडीने खातील। चला तर आता आपण कृतीकडे वळूया। तर त्यासाठी मी इथे 2 छोटे कांदे घेतलेले, 2 बटाटे, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात। हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक कापून घ्यायची, कांदा आणि बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये किसलेला बटाटा घालायचा, त्यानंतर त्याच्यामध्ये किसलेला कांदा घालायचा, त्यानंतर याच्यामध्ये 3 चमचे आपल्याला गव्हाचं पीठ घालायचे। गव्हाचं पीठ घालून झालं की मग त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, चाट मसाला घालायचा। याचा फ्लेवरसुद्धा खूप छान लागतो। जर का तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळू शकता। त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, पाणी घालायचं आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला। एकदम पातळ किंवा एकदम घट्ट असं नाही करायचं आपल्याला बॅटर। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा बारीक रवा घालायचा आहे। याने जे आपण नाश्ता करणार आहोत तो एकदम कुरकुरीत होतो आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो। तर हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून झाले। आता इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे, जो आपण डोशासाठी वापरतो ना, तो तवा घेतला। त्याच्यावरती सगळीकडे तेल लावून घ्यायचं आणि हे तयार केलेलं बॅटर चमच्याने त्याच्यावरती ओतून घ्यायचं आणि हाताने व्यवस्थित पसरवून घ्यायचं। व्यवस्थित गोल आकार द्यायचा आहे पसरवून त्याला। आता हे सगळं व्यवस्थित पसरवून झालं, त्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची। वाफ काढून झाली की मग वरून तेल लावायचं, 1-2 मिनिटभर भाजून द्यायचं छान असं। त्यानंतर ते पलटी करून घ्यायचं। आता इकडच्या साईडला सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता, मी इथे तेलाचा वापर केलेला आहे। पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांसाठी वाफ काढायची। आता आपण याच्यामध्ये कच्चा बटाट्याचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे तो शिजायला थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळे आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे तो पटकन शिजला जातो। दोन्ही साईडनी छान असं खरपूस भाजून घ्यायचं आणि टेस्टी हेल्दी नाश्ता आपला तयार आहे। तुम्हीसुद्धा करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या नगरी ठसका या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद।